श्रीराम मी जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा अनुप्रास अलंकार शिकवताना काळ्या कापुने काकाचे कपाटातले कामाचे कागद कापले करा करा कापले हा म्हणजे पाठ केलेला होता. ज्यावेळी मराठी श्लोक आले तर मला असं वाटतं की मुलांना हा श्लोक जर शिकवला अनुप्रास अलंकाराचा तर खूप चांगलं होतं. रा हा अनुप्रास वापरलेला 16 वेळी हा शब्द हे अक्षर त्या ठिकाणी आलेले आहे. सरळ अर्थ बघितला तर शंकर त्याच्या अंतरामध्ये श्रीराम आहे आणि त्याच्या अंतरामध्ये श्रीराम असताना आपण सुद्धा रामाचं नाम आपल्या अंतकरणामध्ये बिंबवावं किंवा नामस्मरण करावं असा सरळ अर्थ आहे. शंकराने रामाचं नाव का घेतलं त्याचे 10 ते 12 श्लोक मोठ्या श्लोकामध्ये आहे. म्हणजे एकच विषय समर्थाने वेगवेगळ्या माध्यमात वेगवेगळ्या शब्दांनी आपल्याला मांडलेला आहे. मी विचार केला की शंकराचं उदाहरण का घेतलं. रामाचं तर खूप लोकांनी घेतलेलं आहे. खूप योगी योग्यांनी सुद्धा अगदी योग्याचं कर्मभाग्य अंगी बांधतं ते रामनामाने आणि योगियांचा श्रेष्ठ योगी म्हणजे शंकर आहे. काय असतं की आपल्याला साधारणतः असं असतं की जो श्रेष्ठ असतो ना त्याने जर काही केलं तर ते करावं असं वाटतं. उदाहरणार्थ विराट कोहली श्रेष्ठ क्रिकेटपटू आहे. त्यांनी एमआरएफचं टायर लावलं गाडीला तो जाहिरात करतो तर मला वाटतं मी एमआरएफचं टायर लावलं बरोबर आहे. दारा सिंग जो कुस्तीपटू होता तो अंबुजा सिमेंटचं जाहिरात करायला लागला तर त्या दारा सिंग अंबुजा सिमेंट वापरून मी पण घरला अंबुजा सिमेंट वापरलं. म्हणजे जो बलवान आहे जो श्रेष्ठ आहे त्याने जर एखादी गोष्ट केली ती सुद्धा मी करावी असं सर्वसामान्यामध्ये वाटतं. वास्तविक दारा सिंग आणि अंबुजा सिमेंटचा काही संबंध नाही. आमच्या जालन्याला स्टील फॅक्टरी आयकॉन स्टील नावाची एक फेमस कंपनी आहे. अमिताभ बच्चन त्याची ॲड करतो. अमिताभ बच्चन आणि कन्स्ट्रक्शन त्याचे संबंध आहे का नाही. पण तो श्रेष्ठ आहे तो सध्या खूप फेमस आहे मग त्याने केलं म्हणून मी करतो अशी समर्थ आपल्याला देत आहेत की बाबा शंकर की ज्याला हलाहलामुळे जो काही बाधलं होतं ते शांत झालं रामनामामुळे. पहिला चरण घेतलं धरा श्री वरा त्या हरा अंतराचे हर म्हणजे शंकर. काही ठिकाणी श्री धरा असा पाठवेल आहे. मला बऱ्याचदा मराठी श्लोकामध्ये पुस्तकं आपण वेगवेगळी घेतली वेगवेगळे शब्द आहेत पाठवलेले आहेत. कारण की 350 वर्षापूर्वी लिहिलेलं आज काहीतरी बदललं जातं. एवढंच काय मी मेडिसिनचा अभ्यास करतो. आमच्याकडे हॅरिसन नावाचं आपण त्याला मेडिसिनचं बायबल म्हणतो आम्ही किंवा सगळ्यात मोठं पुस्तक हॅरिसन आहे. आणि दुसरी पुस्तकं जर मी वाचायला घेतो तर तीच डेफिनेशन पुस्तकांमध्ये वेगवेगळी मांडलेली असते. तर मग काही हे पाठवेल असतं ते आपण विसरून त्यातला मर्म जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. याचं काय होतं बऱ्याचदा विवेचनामध्ये त्याच्यावरच 10 मिनिटं घातली जातात की श्री वरा नाही श्री धरा आहे. अर्थ एक असेल तरा दुस्तरांच्या परासागराते. आता परासागर किंवा भवसागर हे बऱ्याच संतांनी वापरलेलं आहे. शंकराचार्य सुद्धा आपल्या भजगोविंदांमध्ये हा दाखला घेतलेला आहे. तर ह्या भवसागरामधून तरुण जाण्यासाठी नामस्मरण कामी येणार आहे. तर भवसागर कसा आहे. एक विचारसागर नावाचं एक पुस्तक आहे त्याच्या मुखपृष्ठावर असं भवसागरचं चित्र काढलेलं म्हणजे पाहिलं असेल तर त्यामध्ये सागर दाखवण्यात वेगवेगळे माणसं दाखवतो. कोणी बुडतोय कोणी तरतोय कोणी स्विमिंग करतोय आणि कोणी वर उभा आहे किंवा तरुण गेलेला आहे. तर मुतुबा दिली की ह्या सागरातून भवसागर ह्या संसाराला म्हटलेलं आहे की जे दृश्य आहे परंतु समर्थांच्या मते हे मिथ्या आहे. म्हणजे हा सागर हा संसार खोटा आहे पण तो आपल्या डोळ्यांनी दिसतो आणि जो दिसत नाही तो परब्रह्म हा खरा आहे. परत सांगतो मी जो दिसत नाही परब्रह्म तो खरा आहे आणि जे दृश्य दिसतंय ते मिथ्या आहे. हे समजून घेण्यासाठी रामनाम कामी येणार आहे. हा भवसागर कसा आहे. हा भवसागर हा कमरे इतका आहे. स्विमिंग पूल इतका आहे. तो विहीर एवढा खोल नाहीये समुद्र एवढा खोल नाहीये. हे विठ्ठलाने दाखवून दिलेलं आहे. विठ्ठलाचा हात कमरेपर्यंत भवसागर कमरेत का त्यापेक्षा खोल नाहीये परंतु तो निसर्ग आहे. त्यातनं जर आपण दोरी न घेता चालायला लागलो तर आपण निसटू शकतो. मागच्या वर्षी आम्ही अंदमानला गेलो होतो तर सी वॉक केला.
इव्हॉल्व करताना दोरी कंपल्सरी धरावी लागायची, कारण दोरी धरली नाही तर वाकडकडे व्हायचं आणि भीती खूप वाटायची. तर ही रामनामाची दोरी ह्या भवसागरामधून तरुण जाण्यासाठी मला उपयोगी पडणार आहे. सराविसराच्या भरा दुर्भराते. दुर्भर हा शब्द की जे कधी भरत नाही असं ते दुर्भर. 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या ज पासून सुरू होतं. ज म्हणजे जाया, जाया म्हणजे बायको, बायकोचं फोन आला होता. म्हणजे 5 मिनिटं संपले होते, 1 मिनिट घेतलं चालेल. स्टॉप खरं बायकोचा फोन होता. टेलिपॅथी दुर्बल 5 गोष्टी दुर्बल आहेत. एक म्हणजे बायकोचं मन, दुसरं म्हणजे जावाई माता, तिसरा म्हणजे जठर, जठर म्हणजे पोट स्टमक, चौथा म्हणजे जातवेद म्हणजे अग्नी, आणि जलाशय म्हणजे सागर. हे 5 ज आहे ते कधीही भरत नाही. मग जे भरत नाही त्याची नादी लागू नका किंवा ते भरायचा प्रयत्न करू नका असं समजतं सांगताय. ते बायकोच्या नादी लागू नका असं माझं म्हणणं नाही, किंवा जावायच्या नादी लागू असं म्हणणं नाहीये. माझे सासरेबाई काय काय झालं, मी 1 महिन्यापूर्वी जेव्हा आलं ग्रुपवर तर मी नोंदणी करायचं ठरवलं. मी तोपर्यंत नोंदणी केली नाही जोपर्यंत धनश्रीने स्वतः तिच्या हाताने मेसेज पाठवला नाही. मानसीताईने धनश्रीने स्वतः मेसेज पाठवला, मग मी आलो. नंतर हे पांढऱ्या बंड्या घेणं वगैरे सगळं करावं लागलं. भीती अशी होती तिला केव्हा तर गेला चाफळा तिथंच बसेल. तिला हॉस्पिटल राहिलं ते राहिलं. मग या दोघांना तयार केलं ते परत घेऊन येणार तिकडे. या 5 गोष्टी ज्या दुर्बल आहेत त्या दुर्बल गोष्टी भरायच्या नादी लागायचा नाही. मग तर अजून एक बायकोचा अनुभव एक सांगतो की यात्रेस गेला न कधी पावलाने, त्याला हरी कधी पावला ना, ज्याच्या कटी कधी पावली ना, तया भार्या आणि पावलाने. हे उदाहरण आपण म्हणतो काही कीर्तनामध्ये आहे की माझ्या श्लोकांनी मूलभूत हे नाही ना की पावन, पावन म्हणजे पाऊल. जो पावलाने कधी यात्रेला जात नाही त्याला हरी कधी पावत नाही. ज्याच्या कटी, कटी म्हणजे म्हणजे नोटेला धोत्राला जास्त त्याच्या कटी कधी पावली नाही. पावली म्हणजे नाही. ज्याच्या कटी कधी पावली नसते त्याला बायको हानी पावला. करा नि करा त्या खरा मत्सराने. खरं म्हणजे गाढव. तर मत्सराला गाढवाची उपाधी किंवा उपमा दिलेली आहे की मत्सर हा गाढवासारखा असतो. त्याचा निकरा करावा, त्याचा नायनाट करायला हवा. आपण आनंदवन भुवनीमध्ये पण हा शब्द आहे की राष्ट्रभे राखीची मागे. म्हणजे ज्या आपण जेव्हा मनोश्लोकामध्ये बघतो की बंदी वापरून देवाला सोडवलं, तर देवाला सोडवलं म्हणजे काय केलं की जे काही दैवी गुण होते ते दैवी गुण रावणाने बंदिस्त केले होते आणि असुरी गुण वाढवले होते. तो आपला 16व्या अध्यायामध्ये आहे अवयव शुद्धी. तर त्यातला वन ऑफ द मोस्ट डेंजरस जो असुरी गुण आहे म्हणजे मत्सर, तो गाढवासारखा आहे. त्याचा निकाल आपण करायला पाहिजे, गाढव पाळलं नाही पाहिजे.